मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा आयोजित केलाय। मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा इथं सत्कार होणार आहे। मनसेनं आजपासून अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवलंय। आशा भोसलेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। शिवाजी पार्कवर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिग्गजांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। मराठी भाषा दिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात मराठी भाषा दिन सोहळा आयोजित केलाय। सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत हा सोहळा पार पडणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। दोषी राजकीय नेत्यांवर आयुष्यभराची बंदी नको अशी विनंती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केली। गुन्हेगारी प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या राजकीय नेत्यांवर आयुष्यभरासाठी बंदी घालणं कठोर ठरेल। सध्या अपात्रतेचा असणारा 6 वर्षांचा कालावधी आहे आणि तो प्रतिबंधक म्हणून पुरेसा असल्याचं केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय। मुंबईत जागोजागी रस्ते खोदून ठेवले, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। हे खोदलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मुंबईकरांनी दिलाय। मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमासाठी क्षमतेच्या निम्मे देखील विद्यार्थी मुंबईतल्या अनेक महाविद्यालयांना मिळालेले नाहीयेत। मराठी अभ्यासक्रमाच्या शिक्षणातनं रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होईपर्यंत ही स्थिती सुधारणार नसल्याचं मत शिक्षण क्षेत्रातनं व्यक्त होत आहे। कल्याण सार्वजनिक वाचनालयात दुर्मिळ ग्रंथांची दुरवस्था झाली आहे। या वाचनालयात 1387 दुर्मिळ ग्रंथ आहेत, मात्र निधी अभावी हे ग्रंथ संकटात सापडली आहेत। या ग्रंथालयाच्या डिजिटलायझेशनसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होतीये। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बसस्थानकाची ही दुरवस्था झाली आहे। बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातलं सर्वात मोठं बसस्थानक आहे। या बसस्थानकात घाणीचं साम्राज्य पसरलंय। रात्रीच्या वेळेस लाईटही नसल्यानं गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलाय। स्थानकाच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। देशभरातील केंद्रीय विद्यापीठ आणि इतर विविध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी परीक्षा होणार आहे। CUET PG परीक्षा देशभरातनं 4,12,000 विद्यार्थी देणार आहेत। 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान 43 सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा पार पडणार आहे। मुंबईत खासगी शाळा सुरू करण्यासाठी 127 प्रस्ताव प्राप्त झाले। त्यातील 106 प्रस्ताव इंग्रजी माध्यमांचे असून मराठी माध्यमांचे केवळ 15 आहेत। तर मुंबईत मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे 2 प्रस्ताव पात्र ठरलेत। अंगणवाड्यांसाठी आता SRAच्या 200 खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यातनं मुंबईतील अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मिटण्याचा अंदाज आहे। एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या नियमानुसार 2000 ते 4000 रुपये भाडं अंगणवाडीसाठी ठरवण्यात आलंय। अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे। लासलगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। मात्र कोरोना काळात देवगिरी, जनता आणि शालिमार एक्सप्रेसचे रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी प्रवासी करतायत। नोकरी किंवा शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या महिलांसाठी म्हाडा वसतिगृह उभारणार आहे। मुंबईत एकूण 10 वसतिगृह तयार होतील, त्यासाठी जागा शोधण्याचं काम सुरू आहे। ठाण्यातल्या माजीवाडामध्ये महिलांचं एक वसतिगृह प्रस्तावित आहे। त्यात एकावेळी 200 महिला राहू शकणार आहेत। म्हाडा वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारं वृद्धाश्रम बांधणार आहे। पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम उभारलं जाईल। त्याचं नियोजन अंतिम टप्प्यात आहे। म्हाडाच्या या निर्णयामुळे गरजू आणि निराधार वृद्धांना हक्काचा आधार मिळणार आहे। म्हाडानं ग्रोथ हब प्रकल्पाअंतर्गत वृद्धाश्रम बांधले जाणार आहेत। गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू आहेत। पुलाची बांधकामं झपाट्यानं होत आहेत। गुजरातमधील 5व्या प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट पुलाचं नुकतंच बांधकाम पूर्ण झालं। आधुनिक पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहात 13,925 किलो पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पन्न झालं। कैद्यांना शेतीचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत शेती केली जाते। त्यामुळे सध्या ठाणे कारागृहाच्या आवारात शेतीचा मळा फुलल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत कचरा संकलन कर लागू करण्यात आलाय। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला 687 कोटी रुपये जमा होणार आहेत। ठाण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात। या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय।
शनिवारी दुपारी 2 ते रात्री 11 पर्यंत हे बदल लागू असतील. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील सोलापूर अक्कलकोट चौपदरीकरणासाठी भूसंपादन पार पडलं. यातील 58 गावात शेतकऱ्यांचे 15 कोटी 92 लाखांची नुकसान भरपाई NHRI कडनं प्रलंबित आहे. 15 कोटी 92 लाख रुपयांची नुकसान भरपाई भूधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवली. उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दणक्यानंतर मुंबई मनपा ऍक्शन मोडवर आली आहे. मुंबईतील 14 स्मशानभूमी पर्यावरणपूरक होणार आहेत. पुढील 5 वर्षात प्रदूषण विहिरीत स्मशानभूमी साकारण्याचं पालिकेचं धोरण असल्याची माहिती आहे. रस्ता खराब असेल तर टोल आकारू शकत नाही असा महत्वपूर्ण निकाल जम्मू काश्मीर हायकोर्टानं दिला. खराब रस्त्यावरनं कोर्टानं प्रशासनाला फटकारलंय. जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं निकाल दिलाय. देहू नगर पंचायतीच्या 98 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. देहू नगर पंचायतीच्या अर्थसंकल्पात 43 कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे. यामध्ये महसुली खर्चापोटी 20 कोटी तर भांडवली खर्चासाठी 78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधी अभावी घरघर लागली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 7371 पैकी केवळ 1737 गावांमधील योजना पूर्ण झाल्यात. इतर कामं मात्र 25 ते 75% दरम्यान अडकली आहेत. या योजनेला 2487 कोटींच्या निधीची अपेक्षा आहे. राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यामध्ये कल्याण शेट्टी यांच्यावर आमदार निवास समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंद्रपुरात कर्मवीर कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं अवयव प्रदर्शनीचं आयोजन केलंय. हे प्रदर्शन 10 दिवस चालणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना आणि कार्य समजावून सांगण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय. सोलापूरमधील हत्तरसंग कुडलमध्ये भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी संगम आरती करण्यात आली. नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती. महाशिवरात्रीनिमित्त वाशिमच्या पद्मेश्वर मंदिरात शिवपार्वती विवाह सोहळा पार पडलाय. या विवाहाआधी शहरातून वाजत गाजत वरात काढली होती. ही वरात पद्मेश्वर संस्थानवर पोहोचल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंगलाष्टक म्हणून शिवपार्वतीचा विवाह लावण्यात आला. अहिल्यानगरच्या गोळे गावातल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं आहे. पाझर तलावाला सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. मात्र गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागानं 127 ग्रॅम सोनं जप्त केलं. सौदी अरेबियाच्या जेद्दाहून हे सोनं खजुरांमध्ये लपवून दिल्लीत आणलं होतं. 56 वर्षांच्या एका भारतीय प्रवाशाला अधिकाऱ्यांना पकडलं. सामानाच्या एक्सरे आणि स्कॅन दरम्यान संशयास्पद प्रतिमा दिसल्या. अधिकाऱ्यांना कापलेले सोन्याचे तुकडे आणि एक साखळी सापडली. हे सर्व सोनं त्यानं खजुरामध्ये लपवलेलं होतं. 6,606 कोटींच्या गेन बिटकॉइन प्रकरणी सीबीआयनं राज्यात 60 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये 24 कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त केली. मुंबई, नांदेड, कोल्हापूर आणि पुण्यातील 60 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे.